नमस्कार मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंटची नवीन पदभरती या ठिकाणी होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत याचं सर्क्युलर नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे. तर या नोटिफिकेशननुसार राज्यातील जे 50% पेक्षा जास्त बांधकाम झालेले नवनिर्मित हॉस्पिटल्स आहेत, अशा हॉस्पिटलमध्ये, अशा संस्थांमध्ये या ठिकाणी ही जी पदभरती आहे ती होणार आहे. याच्यामध्ये ही जी पदभरती आहे ही सर्वांसाठी कॉमन आहे, म्हणजे असं स्पेशल हे लेटर एखाद्या पर्टिक्युलर पोस्टसाठी नाही आहे. जेवढे काही हॉस्पिटलमध्ये रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यासाठीचं हे या ठिकाणी नोटिफिकेशन आहे. या ठिकाणचं एक GR आहे. तर महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे आहे. ही जी याच्या प्रती आहेत बऱ्याच ठिकाणी दिलेल्या आहेत. तर आपण ह्या काय आहे थोडक्यात बघूयात. शासन निर्णय काय आहे. शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग संदर्भ क्रमांक 4 ते 17 अन्वये तसेच विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध आदेशान्वये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यातील विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास अथवा आरोग्य संस्थेचे श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम 50% व त्यापेक्षा अधिक पूर्ण झालेले आहे त्या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक 18 मधील अटी आधारे उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय इत्यादी ठिकाणी आवश्यक असणाऱ्या 259 रुग्णसंस्थांसाठी आवश्यक पदांच्या आकृतिबंधास उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली आहे. तरी राज्यातील ग्रामीण भागातील जनतेस रुग्णसेवा उपलब्धकरिता नवनिर्मित श्रेणीवर्धित रुग्ण संस्थांसाठी संदर्भ क्रमांक 1 ते 3 अन्वये निश्चित आकृतिबंधानुसार पदनिर्मिती करण्याची बाब शासनाच्या अधीन होती. आता त्यांनी काय सांगितले, कोणती पदं करायचे, काय करायचे, किती करायचे ते बघूयात. राज्यातील 50% पेक्षा जास्त बांधकाम पूर्ण असलेल्या नवनिर्मित श्रेणीवर्धित एकूण 259 रुग्ण संस्थांसाठी शासन निर्णय क्रमांक 1-3 प्रकारे 1 ते 3 मधील पदांच्या आकृतिबंधानुसार आवश्यक असलेल्या 7,955 पदांपैकी वेळोवेळी उच्चस्तर सचिव समितीने यापूर्वीच मान्य केलेली 2,732 पदे वगळून मंजूर झालेली जे काय 5,223 पदे आहेत ही नव्याने निर्माण करण्याचं या ठिकाणी कामकाज यास मान्यता दिलेली आहे. म्हणजे यानुसार जे हॉस्पिटल्स किंवा जे संस्था 50% पेक्षा जास्त बांधकाम पूर्ण झालेले आहेत अशा संस्थांमध्ये नवीन पदभरती त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे ज्या काही जुन्या शिल्लक जागा होत्या, व्हॅकंट सीट्स होते, हे नसून हे नव्याने त्या ठिकाणी पदनिर्मिती केलेली आहे. असे परमनंट पोस्ट त्या ठिकाणी जवळपास 5,223 भरणार आहेत. आता हे बघूयात की नेमके या पोस्ट गव्हर्नमेंट परमनंटनी भरते की याचं अर्ध्या पोस्ट याच्यातल्या परमनंट भरून बाकीच्या अर्ध्या पोस्ट कॉन्ट्रॅक्टला देऊन टाकते, तो विषय पुढचा. परंतु सध्याच्या घडीला ही जी आहे यानुसार नवीन पदे त्या ठिकाणी 5,223 भरायचे आहेत. आता आपण बघूया ते पदे कोणकोणत्या ठिकाणी आहेत. तर जिल्हा रुग्णालयाकरता जी पदनिर्मिती त्याच्यामध्ये जिल्हा रुग्णालय ठाणेसाठी 500 खाटांचं हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट झालं. त्यामुळं मेडिकल ऑफिसर, सर्जन, मेडिकल सर्जन, त्यानंतर ॲनेस्थेशियोलॉजिस्ट, जे बाकी क्लास 2 ऑफिसर आहेत, मेडिकल ऑफिसर वगैरे, ब्लड बँकसाठी वगैरे, त्यानंतर परिसेविका, जे इन्चार्ज स्टाफ नर्सेस, असे एकूण 41 स्टाफ नर्ससाठी आहेत. त्यानंतर एक्सरे टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट ऑफिसर्स, हे सारे खूप सारे पदं आहेत या ठिकाणी. सफाई कामगार असतील, शिपाई असतील, MPW, सहाय्यक स्वयंपाकी असतील, असिस्टंट असतील, पहारेकरी म्हणजे सुरक्षा रक्षक असतील या ठिकाणी. आणि यांचा सगळ्यांचा पे स्केल बऱ्यापैकी S7 नुसार आहे. त्यानंतर दुसरी काही पद याच्यामध्ये अशी अधीक्षक असतात, कार्यालय अधीक्षक, OS वगैरे, ऑफिस असिस्टंट वगैरे, क्लर्क आहे, ज्युनियर सिनियर क्लर्क्स आहेत, ऑफिस असिस्टंट, त्याच्यामध्ये ती पण पदं आहेत. वाहक आहेत, रुग्णवाहिका चालक, शस्त्रक्रिया परिचर 18 पदे आहे, उद्वाहक चालक वगैरे आहे. म्हणजे हे जी धोबी वगैरे हे जी काही सगळे पद आहेत ही सगळी पदं या ठिकाणी भरणार आहेत. त्यानंतर दुसरा आहे जिल्हा रुग्णालय बीड, याच्यामध्ये 300 खाटावरून 500 खाटाचं कन्वर्ट झालेलं आहे. तर नवीन बांधलेल्या बांधकाममध्ये या ठिकाणी पण जवळपास टोटल 63 अशी जनरल पदे आहेत. त्यानंतर बाकीचे छोटे मोठे पदं त्या ठिकाणी 28, 113 टोटल 113 पदं त्या ठिकाणी भरायचे आहेत बीडमध्ये. त्यानंतर जिल्हा रुग्णालय अकोलामध्ये 100 खाटासाठी जे काही नवीन बेड झाले याच्यामध्ये हे सगळे आहे. त्याच्यामध्ये आहारतज्ञ, डायटिशियन आहे, रक्तपेढी तंत्रज्ञ आहे,
ब्लड बँकमध्ये. त्यानंतर एक्स-रे, ECG टेक्निशियन वगैरे आहेत सिव्हिलला. त्यानंतर बाकी बाह्य रुग्णसेवक वगैरे, वर्क क्लास 4 वगैरे आहेत, अपघात सेवक, इमर्जन्सी वगैरे, शिपाई आहेत, लेखापाल सहाय्यक वगैरे आहेत. हे सगळे पदं एकूण जवळपास याच्यामध्ये पूर्णपणे अकोल्यासाठी आपण बघूयात किती पदं आहेत ती. तर खूप सारे पदं या ठिकाणी अकोल्यासाठी आहेत. त्यानंतर बाकी टोटल 210 पदं आहेत. त्यानंतर सामान्य रुग्णालय जे आहेत जनरल हॉस्पिटल मंचर, आंबेगाव हे 100 खाटावरून 200 खाटामध्ये कन्वर्ट झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी पण इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी पदं डिक्लेअर आहेत. जवळपास टोटल आपण याच्यामध्ये बघूयात. बरीचशी पदं जवळपास नवीन पदं 249 त्या ठिकाणी आहेत. जनरल हॉस्पिटल इचलकरंजी या ठिकाणी 300 बेडचं हॉस्पिटल झालेलं आहे. त्या ठिकाणी देखील पदं नव्याने 79 पदे भरणार आहेत. तर सर्वच ठिकाणी जवळपास गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ही पदं भरायची आहेत. तर हे झाले जनरल हॉस्पिटल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय. काही ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय अगोदर 30 बेड जे होते त्यांचं ग्रामीण रुग्णालय 30 बेड होतं. त्यानंतर 30 बेडचं रूपांतर 50 बेडमध्ये उपजिल्हा रुग्णालयात केलेलं आहे. आणि काही उपजिल्हा रुग्णालय ही 50 बेडवरून 100 बेड किंवा काही 30 बेडवरून डायरेक्ट त्या ठिकाणी 100 बेड केलेले आहेत किंवा काही 100वरून 200 केलेले आहेत. म्हणजे हे झाले. त्यानंतर दुसरे काही आहेत जसं की प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आहे, PHCs आहेत. PHC त्यांनी सेपरेट खाली त्या ठिकाणी इथे दिलेलं आहे. तर PHCमध्ये वगैरे पण नवीन ग्रामीण रुग्णालय, काही ठिकाणी नवीन ग्रामीण रुग्णालय झाले जसं की चंद्रपूर आहे, चंद्रपूरमध्ये जयसिंगपूर आहे, उदगाव, त्यानंतर मंगरूळ आहे, सिल्लोडमध्ये, उदगीर वगैरे आहे, उदगीरमध्ये शिरूर कासार आहे, त्यानंतर मुल्हेर आहे, पातूर आहे. हे जे बऱ्याच छोट्या मोठ्या ठिकाणी या ठिकाणी नवीन हे झालेले आहेत. तर ते आपण याच्यामध्ये बघूयात. ग्रामीण रुग्णालयाकरिता एका ग्रामीण रुग्णालयामध्ये साधारणतः 13 पोस्ट अशा आहेत. तर 26 ठिकाणी जवळपास 338 टोटल आहेत. तर हे बाकीचे. त्यानंतर 158 PHC आहेत, उपकेंद्र आहेत. उपकेंद्रामध्ये पण बऱ्यापैकी या ठिकाणी सेवेसाठी साधारणतः 158 उपकेंद्राकरिता 632 पदे आहेत. म्हणजे अशी टोटल 5223 पोस्ट या ठिकाणी नव्याने काढलेले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आहेत, अशा ठिकाणी पण बऱ्याच साऱ्या पोस्ट आहेत. तर म्हणजे जवळपास येणाऱ्या काळामध्ये नवीन पदभरती होणार आहे हे निश्चित आहे. तर बघूयात यासाठी किती कालावधी लागतो आहे. नेमकं यावर्षीच ते क्लिअर करतायत की इलेक्शनसाठी हा विषय पाठीमागे ठेवतायत, हे खूप बघण्याजोगं आहे. कारण जे जुने जे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणच्या ज्या काही पहिल्या पोस्ट होत्या त्याच आणखी यांनी भरलेल्या नाहीत. त्या ठिकाणीच बऱ्याच दिवसापासून चाललं आहे वॅकंट पोस्ट भरण्याचं, त्या देखील पूर्णपणे भरल्या गेलेल्या नाहीत. किंवा बऱ्याच हॉस्पिटलमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती सध्या स्टाफ आहेत, ते कॉन्ट्रॅक्ट त्यांचं काढून टाकलेलं आहे किंवा कमी केलेलं आहे. अशा ठिकाणी देखील बरेच ठिकाणी नवीन पोस्ट भरती त्या ठिकाणी झालेली नाही किंवा आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करून पुढे कंटिन्यू केलेलं नाही आहे. त्यामुळे बघूयात नेक्स्ट काय होते. आता सध्या जे पावसाळी अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशनामध्ये हे मुद्दे आता बरेच निघत आहेत. तर बघूयात नवीन भरती कशी होते, कधी होते, त्यानुसार वेळोवेळी अपडेट होईलच. जसं अपडेट होईल त्यावेळेस मी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. जर चॅनल नवीन असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.